वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ। तर आज दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर सर्वात आधी आपण शेंगा चिरून घ्यायच्या आहेत मधून आणि त्याची वरची सगळी सालं म्हणजे नारळ काढून घ्यायची। बारीक बारीक चिरून घ्यायचे, आपल्याला हवे तसे लांब जरा चिरायचे। आणि नंतर मग जास्त पण एकदम नारळ काढायची नाही, त्याची थोडी थोडी काढून घ्यायची जाड जाड असलेली। आणि नंतर वाटण तयार करण्यासाठी खोबरं आणि कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट पण आहे। तर आधी हे सगळं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि थोडं थोडं भाजून घेतल्यानंतर मग थंड झाल्यानंतर ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता मी कांदे वाटून हे करून घेत आहे, भाजून घेत आहे। आणि आता टोमॅटो आणि नंतर मग तर थोडं तेल कमी केलं आहे आणि त्याच्यामध्येच तर आता मी तेलामध्ये हे सगळं शेंगा परतून घेत आहे आणि थोडंसं आणि मीठ घातलं आहे। तर थोडं गरम मसाला पण ॲड केला आहे आणि पाणी ओतलेलं आहे आणि सूप पण त्याचं बनवता येतं। तर मी सूप बाजूला काढून ठेवणार आहे आणि आता थोडं वाट बघायची, पाणी उकळलं की मग ते काढायचं पाणी बाजूला आणि ते नंतर मग सगळं वाटण आहे ते मी आता मिक्सरमध्ये घातलेलं आहे आणि छान अशी पेस्ट तयार केली आहे। तर हे सूप बाजूला काढले। आता उरलेलं तेल परत कढईमध्ये घातलं, आलं लसूण पेस्ट घातली आणि तो जो मसाला तयार केला होता वाटण ते सगळं घातलं, ॲड केलं आणि थोडं त्याच्यामध्ये गरम व्हायला दिलं आणि नंतर मग मीठ टाकलं आहे आणि तिखट पण टाकलं चवीनुसार 1 चमचा आणि तर पाणी टाकलं आहे थोडं। तर ताट बंद करून थोडं वाट बघायची आणि जरा उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण सगळे शेंगा ॲड करायच्या आणि ॲड केल्यानंतर मग परत एकदा थोडं पाणी बघायचं, आपल्याला जाड झालेलं असेल तर पाणी घालायचं आणि नंतर उकळून झाली तयार शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि मस्त अशी सर्व करायची भाकरीबरोबर। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।